डॉट बॉल 1000 आणि एक चौकार. टोटल 1500 रुपयांचा पारितोषिक. मी सिद्धांतजी मात्रे या उद्योजक पडले का यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण वेदांतला हे प्रदान करावं 1500 रुपयांचं पारितोषिक. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आदर्श ट्रॉफी 2024 अंतिम दिवस. द्वितीय फेरीमधील द्वितीय सामना. स्वीप केलेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सुंदर स्टॉप केलं त्यांनी बॉलला. प्रथमेश पालकरीच्या बॅटमधून पहिली धाव. RM11 सोनारपाडा साडी. योगेश आणि प्रथमेश पालकरी या दोन्ही फलंदाजांना सध्या आपण पाहतोय आघाडीची जोडी 3 वाजून 31 मिनिटांनी या डावाला सुरुवात झालेली आहे. लक्षात असू द्या की पहिल्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक टाकायचे. दोन्ही संघांना सूचना आहेत. वेळेचं भान असू द्या, त्याचं कारण आहे यानंतर देखील ही द्वितीय फेरीमध्ये द्वितीय लढत आहे. यानंतर सेमीफायनल आणि फायनल. ऑनसाइडला पण पाहतोय मिड विकेट. योगेशने जबाबदारीने पहिल्या मॅच मध्ये खेळ केला होता. फार चांगली बॅटिंग केली होती आरेगावच्या विरुद्ध. योगेश टू योगेश. मात्र यावेळेला देवी सपाटाचा योगेशचा डॉट बॉल येत असताना आपण पाहतोय ओव्हर द विकेटने. फ्रंटलाईन बॉलर आहेत योगेश. सागरने फार चांगली बॉलिंग केली होती पहिल्या मॅच मध्ये देवी सपाटासाठी. त्यानंतर रुचित एक फिरकीपटू आपण बघितला आणि त्याचबरोबर केतन मात्रे आले होते लास्ट ओव्हर मध्ये देवी सपाटाचे. ओहो, आणखी एक चांगला चेंडू. हलकी अपील होती मात्र एज नव्हती. रामलाही माहिती आहे. हलकी अपील योगेशने केली होती. वेगवान चेंडू 2 स्ट्रेट बॅटने मारण्याचा प्रयत्न होता योगेश पाटीलचा. विथ द अँगल येतोय योगेश मात्रे जे देवी सपाटाचे. सेकंड डॉट. हो, यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न पण प्रचंड वेग होता याही चेंडूमध्ये. सुपर बॉलिंग. 3 लागोपाठ डॉट. योगेशच्या विरुद्ध फार तुम्हाला क्वचित पाहायला मिळेल. मिस्टर कन्सिस्टंट आहे. सोनारपाडासाठी गेल्या काही वर्षांमध्ये महत्वपूर्ण भूमिका ऍज अ ओपनर म्हणून ज्याची राहिली. पण योगेश देवी सपाटाचा काय बॉलिंग करतोय. टॉप एज शॉट कव्हर लक्ष टिपलाय झेल आणि त्या झेलने डाव संपला योगेश पाटीलचा. शून्यावरती सेटअप होता. 3 डॉट. चौथ्या बॉलवरती विकेट येते योगेशची. सोनारपाडाला पहिला. सर्वात आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. मात्र ज्या सेटअपने बॉलिंग केली आहे शेवटचा बॉल टाकण्यासाठी योगेश तयार. ओहो, बॅट आणि पायाच्या मधून हा देखील बॉल विकेट किपर कडे. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. 1 धाव आली ओव्हर मध्ये आणि 1 विकेट देखील योगेश पाटीलची महत्वपूर्ण मिळवून दिली गावदेवी MP ग्रुप देवी सपाटासाठी योगेश मात्रेने.
विकेट पडली एक. दुसऱ्या षटकाची सुरुवात होईल आणि बॉलिंग मार्कवरती आलाय सागर मात्रे. लॉंग ऑफ ला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. रोधक फार वेगाने, चांगली फिल्डिंग, थ्रो ही चांगला आहे पण धावा दोन सहजरित्या मिळतात. 2 धावांच्या साह्यानं धावसंख्येला आकार मिळेल. स्कोमोझॉन 3. हे सोनारपाडाचा धावा फलक आहे. सध्या जर आपण बघितलं स्कोर कार्ड वरती जणू काय फुटबॉल हॉकी जे धावा फलक असतं ते आपल्याला पाहायला मिळेल. 3 for 1. प्रगतीपथावर दुसरं षटक आहे. पहिल्या 7 बॉल मध्ये फक्त 3 धावा. टॉप एजचा यावेळेला बॅकवर्ड कॉलेजचा फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतो, पोहोचला आणि यावेळेला त्याचा चांगला प्रयत्न रसिक होता. आय थिंक बॅकवर्ड कॉलेजचा फिल्डर येतोय. थ्रो पहा, गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो, पण धावा 3 मिळतात. रनिंग पालकरी आणि अमोलला आपण पाहतोय 3 ने धावसंख्या पुढे जात असताना 6 वरती. चांगली बॅटिंग करावी लागणार या मॅच मध्ये, या डावामध्ये. निदान तुम्हाला 40च्या जवळपास कोणत्याही परिस्थितीमध्ये पोहोचायचं आहे. फाईट साठी सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजांसाठी, बिकॉज जर गोलंदाजांकडे जास्त धावा असल्या तर ते कॉन्फिडेंटली बॉलिंग करतात. लो स्कोरला डिफेंड करत असताना गोलंदाजांनी फार मेहनत करावी लागते. लोवा फुल टॉस पूल केलाय, हा फटका फसलेला पण अंपायरचा इशारा नो बॉल. थ्रो येईल तोपर्यंत धावा पूर्ण झालेला आपण पाहतोय, त्या सहजरित्या 2 धावा. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. फ्री टॉन, पुन्हा टॉप एज पण यावेळेला फ्री हिट आहे. सो कॅचने आउट होणार नाही. अमोल सेफ आहे, मिळते 1 धाव. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय तो 10 धावा. प्रगतीपथावर दुसरं षटक आहे आणि आता योग्य त्या वेळेवरती देवीचा पाडाचे गोलंदाज देखील बॉलिंग करतात. सागर स्ट्रेट बॅटने लॉक करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. एक्स्ट्रा कव्हरला अक्षय सहज सोपा वाटणारा झेल सुटलाय आणि ते डायरेक्ट हिटची संधी होती, मात्र तिथे अमोल बचावला. मी ते 1 धाव. एका धावेच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 11 वरती. 1 बॉलचा 2 बॉलचा खेळ अजून शिल्लक. 1 नो बॉल आलेला. स्टील 2 टू गो. ऑफसमचा बाहेर फटका चांगला होता पण डीप मध्ये प्रोटेक्शन. यावेळेला चुकी नाही, फार चांगला झेल टिपलायचा. झेलने डाव संपला. मोल पाटीलचा धक्का दुसरा. सोनार अकरा धावा आहेत. 11ला विकेट पडलेली दुसरी. महत्वपूर्ण फलंदाज योगेश अमोल स्वस्त मध्ये आउट होत आहेत. करण ठाकूर नवीन फलंदाज इन ॲट नंबर 4. या ओव्हर मधला लास्ट बॉल बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये 1च धाव आली, या ओव्हर मध्ये 10 धावा आल्या, पण एक महत्वपूर्ण विकेट मिळवली अमोलची. ओहो, इथे अचंबित करणारा चेंडू होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण पाहतोय फिल्डर पोहोचले. करणकडे स्ट्राईक असेल. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 विकेट 12 धावा. RM11 सोनारपाडा.
आफ्टर सेकंड ओव्हर 12ला 2 विकेट पडले. डिसिप्लिन बॉलिंग आपण बघितलं योगेश मात्रेला, आपण बघितलं सागर मात्रे आणि आता आला केतन मात्रे. आणखी एक वेगवान गोलंदाज. दोन यंगस्टर ज्यामध्ये मागच्या मॅच मध्ये आपण रुचितलाही बघितलं. फिरकीपटू कदाचित लास्ट ओव्हर मध्ये येईल तो. आता केतन आलेला आहे समोर. करण ऑफ स्ट्राइक प्रथमेश. केतन तयार. वेगवान चेंडू होता. सिली पॉइंट सहज येते एकदा मिळणार आहे. सिंगलच्या साह्याने धावत संख्या आपण पाहतोय 13 या आकड्यावरती. कुणाल मात्रे हे नाव खरं तर जेव्हा जेव्हा देवीचा पाडा संघ खेळायचा फ्रंट लाईन बॉलर म्हणून कुणालला आपण नेहमीच पाहत आलो होतो. लिगामेंट इंजुरी नंतर कुणाल मात्र क्रिकेट पासून थोडासा दूर राहिला. इट इज वाईट बॉल. मी विनंती करेन प्रशांतजी लोंढे यांना, आपण या मंचावरती आपला मी सहर्ष स्वागत करीत आहोत. प्रशांतजी लोंढे. कुणालचा लिगामेंट इंजरी नंतर फार मेहनत करावी लागली होती बॉलिंग युनिटला देवीचा पाडाच्या. 14 धावात पूल करण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा भाव झालेला. वेगवान चेंडू. जागा दिली नाही ऑफ स्टंपच्या बाहेर. गुडलँड स्पॉट वरती पडलाय आणि जा वेगाने राईज झाला बॉल. विकेट फायर आहे. वाइल्ड फायर. 14 रन्स. 14 धावा धावा फलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा केतन. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आता विकेट सॅक्रिफाईस प्रथमेशला करावी लागेल. रन आउट. फलंदाज बाद. थँक्यू दिलदास. शर्यती बघून झाल्या असतील तर थोडं गाणी बदली करा. आपण त्यांचे देऊ आम्ही वाढवून. 14 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक प्रगती पथावर. गोलंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळेल केतन. नवीन फलंदाज ऑफ स्ट्राइक आहे अमर ठाकूर. करण स्ट्रायकिंग एंडला. वेगवान चेंडू. हाफ आर्म पुल. तो बॅटच्या वरती चढला होता. रुचिताला योगेशने चुकी केली मी म्हणेन. समोर येणं गरजेचं नव्हतं कारण रुचितचा हा चेंडू होता आणि जर त्याच्या हाताला लागला असता कदाचित तर अनेक धावेचा प्रयत्न झाला असता. येस अंपायर. स्टील 2 to go. धावात 15. चला आता वेळ जास्त घेऊ नका पण प्लीज. दोन्ही संघ याची नोंद घ्या. यानंतर आपण वळणार आहोत उपांत्य फेरीकडे. सलग 2 सामने जिंकणारा वागेश्वर देसाई संघ वाट पाहतोय. कॅप्टन मंचाशी संपर्क साधा आपण. रामश्याम मैदान झालं असेल तर या आपण सावली मैदानावरती ऑनलाईन ते बघत असतील हा सामना. ओ पावा पॅक. अमर ठाकूरने ठोकलाय बाहुबलीचा पहिला षटकार. वेग हा त्याचा आवडता विषय आणि वेगाने जितका टाकाल तो उत्तर देणार आहे. पहिलाच बाहुबलीचा षटकार आला. धावा 21. वन more big hit.
लॉंग ऑन ला क्लिअर करणारा लांब पल्ल्याचा भव्य षटकार. गेला उभारी मिळते आता. धावा 27. लास्ट ओव्हर बाकी आहे. लास्ट ओव्हर मध्ये मिनिमम 15 धावा जोडायचे. तर फायटिंग टोटल कडे वळणार आहे सोनार पाडा. त्यांच्याकडे देखील चांगली बॉलिंग युनिट आहे. दुसऱ्या बाजूला जे न्यूट्रल प्रेक्षक आहेत त्यांना एक चांगला सामना पाहता येईल. त्यासाठी या ओव्हर मध्ये धावा येणं गरजेचं. पण एक यंग टॅलेंटेड फिरकीपटू आलाय रुचित बॉलिंग मार्क वरती. फिरली पण कनेक्शन नव्हतं. बॅट आणि बॉलचं डॉट बॉल. इंटरेस्टिंग ओव्हर आहे. पुढे जाऊ नका पात्र. आदर्श ट्रॉफी 2024 द्वितीय फेरीमधील द्वितीय सामना सोनारपाडा अगेन्स्ट देवीचा पाडा. क्रिकरवर 9 सेकंडला संधी रनआउटची. वाईट थ्रो आलाय. अंपायर कडे पाहतोय आपण. थर्ड अंपायर सॉफ्ट. आउट. फलंदाज बाद. करण ठाकूरची विकेट. रन आउट. पहिल्या 2 बॉलवरती एकही धाव आली नाही. नवीन फलंदाजाला जावं लागेल. अमरकडे स्ट्राईक असेल. इंटरेस्टिंग. पुन्हा एकदा पुढचे 4 चेंडू आहेत. IPL नंतर पुन्हा एकदा येऊयात. आदर्श ट्रॉफी 2024 या अंतिम दिवसामध्ये 27 धावा धावफलकावरती. 4 बॉल बाकी. अमर स्ट्रायकिंग एंडला. समोर होता ऑन साइड लावून टाकण्यात आला. गॅप मध्ये बॉल वाईड लॉंग ऑन. योगेश पोहोचला. थ्रो स्ट्रायकिंग एंडला. समीर थांबलाय. अमर धावतोय आणि तो पोहोचला देखील. धावा मिळतात 2 आणि 2 धावांच्या साह्यानं. धावसंख्या जर आपण बघितली तर ती 29. 29 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या बॉल वरती डबल आलेली आहे. यस. अंपायर आणि फलंदाज बॉलला जरूर चेक करतायत. आहे सेकंड चॉईस बॉल आहे ना आतमध्ये.
मापात पाप नको. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. एकच सूचना असेल दोन्ही संघांना, तुम्ही जरूर चेक करा बॉल. आता बराचसा वेळ आपण घेतलाय. आर्ग्युमेंट्स असतील अंपायरशी बोला तुम्ही, पण मॅचला सुरुवात करा अंपायर. चला, सेमीफायनल आणि फायनल देखील बाकी आहे. वागेश्वर देसाईचे कॅप्टन आले का? एकोणतीस झालेले. रुचित पुन्हा एकदा फ्लाइट दिली होती. सुपर बॉलिंग. या ओव्हर मध्ये मात्र छाप सोडतोय रुचित. फ्लाइट देणं तुमच्याकडे धाडस असावं लागतं, मोठं काहीच. कारण समोर अमर आहे. जर टप्पा हुकला आणि जर त्याच्या टप्प्यात तुम्ही दिला तर बॉल मैदानाच्या आतमध्ये राहणार नाही. बॉल टॉस आहे. डीप मध्ये फिल्डर थांबलाय. ओ बॉल वळतोय. गुड स्टॉप. फार चांगल्या पद्धतीने स्टॉप करून पुन्हा उचलून त्याने थ्रो केलं. 2 धावा सेव्ह करतात. गुड फिल्डिंग. दीपक धावसंख्या धावफलकावरती 31. बॉल आता बाकी आहे शेवटचा. अमर शॉर्ट ऑफ लेंथ होता. समोर हॅमर केला. रोनक. गुड फिल्डिंग. सेकंडचा कॉल इथे. 2 धावा इथे मिळतात. पण काय गोलंदाजी राहिली या ओव्हर मध्ये. फक्त आल्या त्या 6 धावा. डिसिप्लिन बॉलिंग केली. ओव्हरऑल डाव संपला पहिला, जिथे 33 धावा बनवल्या सोनार पाडा आणि 34 धावांचं लक्ष ठेवलंय गावदेवी एमबी ग्रुप देवीचा पाडा या संघासमोर. कुठेही जाऊ नका. आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल अवघ्यात पुन्हा एकदा आपण व्हॉइस ऑफ नेतिवली कल्याण प्रथमेशजी ठाकूर यांना थँक्यू. दिलदास नक्कीच बंटी पाटील घोटगाव यांचा आपण सन्मान आपल्या मुख्य अतिथी मंचावरती करणार आहोत. खास या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. बंटी शेठ पाटील घोटगाव यांचा शुभ सन्मान आपण आपल्या मुख्य अतिथी मंचावरती पार पाडतोय. घोटगावचे उद्योजक तथा समाजसेवक आणि आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेत ज्यांची मुख्य उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली बंटी शेठ पाटील घोटगाव यांचा शुभ सन्मान आपण आपल्या मुख्य अतिथी मंचावरती पार पाडणार आहोत. मॅनेजमेंट टीमला विनंती आपल्या शुभ सन्मान आपण पार पाडायचा. जनार्दनजी म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान पार पाडायचा. खरं तर काल रुचिता 11 जय जलेश्वर वाडेकर संघाला आपण त्यांनी पाहिलं तरी पुरस्कृत केलं होतं आणि जनार्दनजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते गोडगावचे उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते बंटी शेठ पाटील यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य अतिथी मंचावरती आपण पार पाडतोय.
थँक्यू बंटी दादा, बराच वेळ काढून आपण आलात आमच्या स्पर्धेला, आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मॅनेजमेंट टीमच्या माध्यमातून हा सन्मान आपला केला जातो. थँक्यू सो मच. चला देसाई संघाचे कर्णधार रामश्याम मैदान किडकाई मधून आता सावली मैदान देसाई मध्ये या. येस, मोरेश्वर पाटील आलेले आहेत. जय वागेश्वर रिची प्रतिष्ठान देसाई टीमचे कर्णधार आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. खर तर आज मोरेश्वर पाटीलने ज्या प्रकारे खेळ दाखवलाय दोन्ही मॅचेस मध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट ही जबाबदारी कॅप्टनची त्याने भूमिका नक्की साकारली आणि काय खेळ दाखवलाय आज या क्रीडांगणावर. होम ग्राउंडचा पूर्णपणे ऍडव्हान्टेज त्याने घेतला. चला वेळ जास्त घेऊ नका, विनंती असेल यानंतर आम्हाला आणखीन मॅचेस कव्हर करायच्या आहेत, त्या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या. यानंतर सेमीफायनल्सचा एक सामना होईल आणि त्यानंतर मेगा इव्हेंट या स्पर्धेचा आपण दी ग्रँड फिनाले अनुभवणार आहोत. ओ पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर LBW चा शिकार झालेला अक्षय दाखल झाला मैदानात. अक्षय स्टार्टिंग इन वर प्रथम साफ ट्रॅक तिखट बाउन्स वेगवान चेंडू योगेश पाटीलच्या हातामध्ये जाऊन विसावलाय डॉट बॉल. वेगवान गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. थर्ड मॅन मध्ये आपण पाहतो सुनारपाडाचा बाहुबली अमर ठाकूर जण 2 षटकार आज ठोकले. खर तर या क्रीडांगणावर खेळाचा पूर्वार्धामध्ये त्याचा पाठमध्ये 2 तडाखे बंद फटके आपण पाहिले. अमर ठाकूर म्हटले की षटकार नाही त्या ठेज मारतात. ऑन साइडला वळला पुन्हा एकदा प्रथमला आपण पाहतोय युवा टॅलेंटेड गोलंदाज आणि यंग गोलंदाज खरं तर आपण पाहतोय अपकमिंग यंग टॅलेंट आहे. त्याला डब्ल्यू टेनिस बॉल क्रिकेटचं खरं तर उत्कर्ष एक चांगला गोलंदाज सुनारपाडा संघामध्ये आपण पाहत असतो, पण त्याची कुठेतरी आज अनुपस्थिती आहे. आतिश पाटील बघा आमचे स्कोरर आहेत, थोडे अति उत्साही आहेत कारण देसाई संघ आज खऱ्या अर्थाने आपण पाहता सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. धावसंख्या झाल्यात आता 2 धावा. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली, त्यानंतरचा बॉल डॉट 2 सिंगल आपण पाहतोय. चला वेळ जास्त घेऊ नका सुनारपाडा, विनंती आहे. पुढचा बॉल प्रथम ऑसला स्वीप करण्याचा प्रयत्न, काय घडलंय ऑफ स्टिक वरती चेंडू आदळलाय. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का लागला बॅटिंग करताना. 34चा पाठलाग कठीण होऊन जाईल आता या डावात बॅटिंग करताना गावदुबे एमबी ग्रुप देवीचा पाडाला, कारण दुसरी विकेट मिळवले प्रथमनं.
साठी 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. तेजस शेटमात्रे यांच्या माध्यमातून पारितोषिक असेल बॅक टू बॅक 3 सिक्सर 2000 बॅटर योगेश साठी. स्ट्रायकिंग इनवर जयेश गोलंदाजी मार्कवर प्रथम अंतिम चेंडू पॉवर प्ले त्या षटकातला शेवटचा बॉल हॅट्रिक संपादित केली की काय पाहायचंय. लाऊड अपील ज्या प्रकारे सेलिब्रेशन केलं योगेश पाटील आणि प्रथमनं एका चरणावर असं वाटलं की ओएज आहे की काय बट अंपायर सिग्नल येस इट इज आउट. बॅट चेस घेऊन गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विकेटचं पतन तुम्हाला पाहायला मिळेल. फलंदाज होईल बाद हॅट्रिक कंप्लीट केले प्रथमनं. पहिलं सफल षटक पूर्ण सोनारपाडासाठी 34 सपाटला करताना लागल्यात फक्त 2 धावा धावफलकावर. एमबी ग्रुप गावदेवी देवीचा पाडा. रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये प्रथम अवघ्या 2 धावा खर्च केला 3 विकेट संपादित केले. हॅट्रिक कंप्लीट करणार हा गोलंदाज ठरला प्रथम रितेश. आता गोलंदाजी मार्क वरती आपण पाहणार आहोत. महत्वपूर्ण गोलंदाज हा देखील या संघातला आपण पाहतोय. बट आता राम म्हात्रे यांना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. वन ऑफ द मोस्ट पॉवर पॅक्ड हिटर म्हणून नेहमीच देवीचा पाडा संघासाठी त्यांचा खेळ आपण पाहिलाय. सो आता त्यांच्या वरती देखील मोठी जबाबदारी असेल कारण टॉप ऑर्डर पूर्णपणे निस्तानाबूत झालाय. पण योगेश अद्याप खेळपट्टीवरती आहे आणि त्याच्यासाठी बॅक टू बॅक 3 सिक्सर साठी आपण परत तेजस शेटमात्रे यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं पारितोषिक. गोलंदाजी मार्क रितेशला आपण पाहतोय. या गोलंदाजाने देखील प्रचंड इम्प्रेस केलं. नेहमीच चांगला खेळ आपण ऍज अ बॉलर रितेश पाहत असतो. पहिला बॉल आपल्या विकेटने खाली राहिलाय. पडल्यानंतर तितक्या बाउंस चेंडूला मिळत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. शालू हॉटेलचे सर्वा प्रोप्रायटर सन्माननीय कौशलजी ठाकूर साहेबांचे शुभागमन झालंय आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मोस्ट वेलकम. शालू हॉटेलचे सर्वा कौशलजी ठाकूर यांचे ते शुभागमन. त्यांचं स्वागत ऑनसाइडला स्वीप करण्याचा प्रयत्न आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी एक आकर्षक बॅट ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केली आहे. शालू हॉटेलचे सर्वा कौशलजी ठाकूर साहेबांना आपण पाहतोय. त्यांचं शुभ आगमन झालं. त्यांच्या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. आउटस्टँडिंग सुपर बॉलिंग अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. खरं तर रितेशला पहिल्या 3 बॉल मध्ये एकही धाव त्याने खर्च केले नाही. एक जी आली लेग बाय आतिश ती सांघिक कोठ्यामध्ये ऍड होईल आणि त्या अनुषंगाने सांघिक कोठ्यात धावसंख्या 3 वर आहे. पण वैयक्तिकरित्या आपण पाहिलं तर 3 फलंदाज अद्याप 0वर बॅटिंग करतात. समोर स्ट्रायकिंग इनवरती राम म्हात्रे जयेश आपण पाहिलं 0वर बाद झाला. 0वर समीर बाद झाला. अक्षयनं एकच धाव बनवली. ऑफसाइडला पूल करायचा होता. राम म्हात्रे सारख्या फलंदाजाला शांत ठेवणं तो तितकंच सोपं नाहीये. पण रितेश एक अनोख्या अंदाजामध्ये लय मध्ये गोलंदाजी करताना त्याला आपण पाहतोय. 4 चेंडू त्याने हाताळलेत. 1 धाव लेग बाईच्या स्वरूपात खर्च केली आहे. म्हणजे मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल का प्रश्न उभा राहिलाय. वागेश्वरीची प्रतिष्ठान देसाई संघ देखील वाट पाहतोय की इथून कोण जिंकेल, आमच्या सोबत कोण खेळेल आणि मेगा फायनल मध्ये जीवा शिलमेन चेंज द गेम ओडब्ल्यू बी सोबत कोणता संघ असेल हा देखील खाली राहतोय. पडल्यानंतर चेंडूला उसळी मिळतच नाहीये. खालून अगदी चेंडू निघून जातात. राम मात्र तेच सांगतात की अनुमान लावता येत नाही, अंदाज लावता येत नाही या खेळपट्टीवरती की किती चेंडू बाउन्स होईल आणि किती खाली राहील. आणि त्या अनुषंगाने आणखीन एक डॉट बॉल. जवळपास 5 चेंडू हाताळल्यात. एकही धाव खर्च केली नाही अद्याप तरी गोलंदाज रितेशनं. खिडकीचे शाखा प्रमुख दीपेश पाटील
यांचे ते शुभागमन झालं. वेलकम दीपेश शेठ पाटील, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. क्या बात आहे, आउटस्टँडिंग सुपर बॉलिंग. या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक हाताळणारा गोलंदाज तो अर्थातच रिद्धेशला आपण पाहतोय. काल देखील वेदांत नक्कीच निर्धाव षटक हाताळलं, पण आज देखील रिद्धेश नामक गोलंदाजाने कारनामा केलाय. काय गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. मेडन षटक त्याने हाताळलं, कोणत्याही प्रकारची धाव खर्च केली नाही. जरी त्याला विकेट मिळाली नाही तरी देखील त्यांना आपण पाहतोय 6 चेंडू असे हाताळले आहेत की फलंदाजाला मात्र तिथे काही करता आलं नाहीये. कोणत्याही प्रकारची धावसंख्या बनवता आली नाहीये आणि धावांच्या गतीवरती पूर्ण विराम लावायचं काम जे आहे ते रिद्धेश नामक गोलंदाजाने केलंय. व्हॉट अ सुपर बॉलिंग, आउटस्टँडिंग, फॅन्टास्टिक, फॅब्युलस बॉलिंग परफॉर्मन्स. जबरदस्त गोलंदाजीचं स्वरूप आणि आजच्या दिवसातलं पहिलं आणि नक्कीच स्पर्धेतलं दुसरं मेडन षटक हाताळण्याचा कारनामा केलाय तो रिद्धेश नामक गोलंदाजानं. कारण गोलंदाजी मार्क वरती करण ठाकूरला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. जन्मन ऑलराऊंडर ईश्वर 11 RM सोनारपाडा टीम साठी स्वर्गीय राकेश मात्रे 11 ईश्वरी 11 सोनारपाडा संघ. यावेळेस समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केलाय. व्ही शेप मध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये थोडी मिस्टेक झाल्या, फंबल झाल्यात. फिल्डर 2 धावा सहज मिळतील हे चालणार नाही. आता जो तुम्ही इतका दबाव बनवलाय गावदेवी एमबी ग्रुप देवीचा पाडा या संघावरती, तिथून मात्र जर तुम्ही त्यांना कमबॅक करण्याचा चान्स द्याल, संधी द्याल, तर ते मात्र कुठेही कमी पडणार नाहीयेत. कमबॅक करावा लागेल. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहतोय सज्ज होतोय योगेश, ज्यानं पहिल्या 4 बॉल मध्ये फक्त 3 आतापर्यंत बनवल्यात. करणचा चेंडू समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत. ओव्हर सुपर कॅच, अप्रतिम झेल लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. योगेश पाटील मिस्टेक करणार नाही. बॉल इज इन सेफ हँड. विकेटचं पतन, फलंदाज बाद. रुचित आता समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. दीपेश आम्हाला सांगतात 10 चेंडू आणि विजयासाठी 29 29 ची गरज आहे. कठीण होतं समीकरण, हळूहळू मोठे फटके येत नाहीयेत. या संपूर्ण सत्रामध्ये अतिशय जर विचार केला तर एकही चौकार षटकार आले नाहीये. पहिल्या ओव्हर मध्ये प्रथम नामक गोलंदाजांना 3 विकेट कॅरी केल्या, 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर निर्धाव षटक हाताळलं गोलंदाज रिद्धेशनं आणि आता करणनं पहिला 3 बॉल मध्ये 3 खर्च केल्यात, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. अप्रतिम गोलंदाजीचं स्वरूप आपण पाहतोय ईश्वर 11 RM सोनारपाडा संघाचं. चला योगेश, जास्त वेळ आपण घेऊ नका, विनंती आहे. फिल्डिंग जरूर बदला, पण एक गोष्ट लक्षात घ्या की यानंतर आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायच्यात. एक सेमीफायनलच्या आजच्या गटातली सेमीफायनल आणि त्यानंतर मेगा फायनल देखील आपल्याला कंप्लीट करायचे आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलाय चेंडूला. करण ठाकूर इम्प्रेस करतात. काय गोलंदाजी करतात, काय गोलंदाजी करतात. प्रत्येक गोलंदाज सोनारपाडा संघाचा धारदार गोलंदाजी करतोय आणि बॅक टू बॅक 5वा चेंडू डॉट होत आहेत. राम मात्रेवरती प्रचंड दबाव आहे, कारण सलगचा 5वा डॉट बॉल ते फेस करतात. कारण ठाकूर संयमाचे बांध अजूनही तुटत नाही आहेत. अजूनही डॉट बॉल स्कोरबोर्ड वरती लागताना तुम्हाला पाहायला मिळतात. 6 चेंडू डॉट खेळलाय राम आणि या ओव्हर मधला बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल करण त्यांना हाताळतोय. म्हणजे करण ठाकूरने इम्प्रेस केलाय. चांगली गोलंदाजी, प्रथम चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर रिद्धेश, आता करण, सगळ्या गोलंदाजांनी इम्प्रेस केलाय. बँड विकेट सध्या अमोल पाटीलला तुम्ही पाहतात. लॉंग ऑन मध्ये योगेश आहेत. यावेळेस समोर एक्झिक्यूट केला फटका, मिडॉनला फिल्डर आहेत. मोस्ट वेलकम, गोल्डन मॅन, रॉयल पर्सनॅलिटी आणि खऱ्या अर्थानं बैलगाडा शर्यतीवरती, त्याचप्रमाणे क्रिकेटवरती आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने ज्यांचा मोलाचा हातभार राहिलाय, आमच्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय रविदादा मात्रे यांचं ते शुभागमन झालंय.
रवींद्र सुद्धा म्हात्रे साहेब यांचं ते शुभागमन होतं. त्यांच्या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. त्यांच्या समवेत नेहमीच आपण पाहिलं तर दत्तादादा उपस्थित असतात. वेलकम दत्तादादा, आपलं देखील स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतोय. मोस्ट वेलकम गोल्डन मॅन. आणि एक खरतर सोन्यासारखा माणूस आणि खऱ्या अर्थानं रविदादा म्हात्रे यांचं शुभागमन होताना आपण पाहतोय. मोस्ट वेलकम रविदादा म्हात्रे, आपल्या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. खरतर त्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेची सुरुवात केली आणि त्यांच्याच शुभ उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा सांगता सोहळा देखील आपण पार पाडणार आहोत. यावेळेस फटका चांगला एक्झिक्यूट केलाय. फिल्डर धावतायत बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे. बॉल निघून झाला बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. रवींद्रजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन आमच्या व्यासपीठावर या, आपलं हार्दिक स्वागत. कमॉन दिलदास. मध्ये 23 करायच्या डीजे दिलदास आज वेगळ्या लय मध्ये फरमाईश आहे. कोणाची? मॅनेजमेंट टीम. क्या बात आहे. ऑफ साइडला फायर जबरदस्त फटका मिड विकेटच्या दौऱ्यावर पाठवलं चेंडूला. मिड विकेट पार व म्हात्रेचा संयमाचा बाद तोडणारा हा येतोय भव्य षटकार. पण थेट आता फटक्यांची आतिषबाजी होते. 4 चेंडू 17ची गरज. सलग 6 चेंडू डॉट झाले होते. त्यानंतर सिंगल आली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली राम म्हात्रेनं आणि आता त्यांची भव्य फटकेबाजी आतिषबाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांची लॉफ करायचा होता. संपर्क नाही. 3 चेंडू 17ची गरज आहे. 17चा कचरा कुणाला बनेल? ईश्वर 11 RM सोनारपाडा संघ अडचणीत सापडेल का? आणखीन काही मोठे फटके येतील का? सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल का? अनेक प्रश्न आहेत. राम म्हात्रे नामक फलंदाजाला आता उत्तर द्यायची आहेत. डिसायडर बॉल लॉफ केला. समोर क्षेत्ररक्षक धावतायत. त्यांचा वाक्याच्या बाहेर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 17ची गरज असताना ठोकलाय A1 क्वालिटीचा राम म्हात्रे नावाचा ब्रँडेड षटकार. बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. आता मात्र आणखीन एक मोठा फटका. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. 4 की 6 की 4 पंचांचा इशारा येतोय. चौकार पण आता टेक्निकल रूम मध्ये चेक केलं जाईल. 4 धाबा आहेत पंच. थांबा चेक करूयात आपण. 4 धाबा आहेत का? चला मग विकेट आपण पाहूया. 1 चेंडू 7 धाबांची खरतर गरज आहे. पण षटकार जरी आला तरी विकेटच्या आधारावरती खरतर टॉसच्या आधारावरती, कारण विकेट समान झालेले आहेत. 4-4 विकेट दोघांनी गमावलेले आहेत. त्यामुळे विकेटच्या आधारावरती 1 चेंडू आणि 6 धाबा देखील चालतील. क्या बात आहे. विकेट समान झालाय. टॉसच्या आधारावरती 1 चेंडू आणि 6 धाबा देखील चालतील. राम म्हात्रे स्ट्राईकवर. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? पंचांचा इशारा व्हाईट बॉल आणि त्यावरती मात्र 4 धाबा इथे मिळत आहेत. आताचा पंजा कोल्हाय. 7ची गरज होती, 5 मिळाल्या. म्हणजे आता शेवटचा 1 चेंडू 2ची गरज. 1 धाव जरी इथे आली तरी इथे मात्र विकेट न गमावता 1 धाव बनली तर मात्र हा सामना MB ग्रुप गावदेवी क्रिकेट संघ देवीचा पाडा जिंकेल. काय सामना रंगला मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त सामना होत्याचं नव्हतं घडलं या सामन्यामध्ये. शेवटचा 1 चेंडू विजयासाठी 2 धावांची गरज आहे. विकेट न गमावता 1 धाव देखील चालेल या सामन्यामध्ये. कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन नियमानुसार प्रथम विकेट त्यानंतर टॉस. विकेट समान आहेत. टॉसला प्राधान्य आपण देतोय. टॉस इथे जिंकलाय तो अर्थातच गावदेवी MB ग्रुप देवीचा पाडा संघानं. 1 चेंडू
2 धावांची गरज. विकेट न गमावता 1 धाव जरी बनवली तरी हा सामना इथे गावदेवी एमबी ग्रुप देवीचा पाडा संघ जिंकेल. 27 तर धावांची गरज होती. अंतिम षटकामध्ये 25 ठोकल्यात आणि आता शेवटच्या बॉलवर 2 करायचा. एकही चालेल. विकेट न गमावता शेवटचा बॉल. आपल्याने खेळून काढलाय. फटक्यात चांगलाय. एक कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील इथे कंप्लीट केल्यात. अधिकृतरित्या हा सामना इथे जिंकलाय. तोरतातच गावदेवी एमबी ग्रुप देवीचा पाडा संघानं होत्याचं नव्हतं केलं. राम मात्रे सलग 6 चेंडू डॉट फेस करून खेळत होता, पण त्यानंतर त्यानं थैमान घातला मैदानामध्ये आणि अखेरच्या षटकामध्ये त्यांना आपण पाहिलं